तर आज आपण चाललो आहोत माझ्या छोट्या भाचीला भेटण्यासाठी. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे क्षितिज आणि आपण रोजच्या सारखं ऑफिसला चाललो आहे. पण थंडी जास्त असल्यामुळे आपण पूर्ण तयारीने जात आहोत. मग तयार होऊन ऑफिसला जाऊन पूर्ण काम झाल्यावर आपण सरळ निघालो बिलोलीसाठी. कारण बिलोली माझं गाव आहे. मी नायगावला फक्त जॉब साठी राहतो. पण घरी आल्यावर आपली आई बाहेरच बसली होती. कारण आपली नऊ रडत होती. कशामुळे रडत होती काय माहित. आता हिला कसं शांत करावं विचार करत होतो तेवढ्यात आठवण आली की आपल्या घरापुढे एक दुकान पण आहे. मग त्या दुकानला गेल्यावर तिचं रडणं शांत झालं. पण थोड्या वेळामध्ये आले होते ताई आणि भाऊजी तिला घेण्यासाठी, जे की आमच्या मोठ्या आईला पण भेटण्यासाठी आले होते. कारण की नुकत्याच झालेल्या इलेक्शन मध्ये आईची नगरसेवक पदी निवड झालेली आहे. मग त्यांना शुभेच्छा देऊन ताई आणि भाऊजी नऊला घेऊन निघालेत, जी की खूप दिवसापासून आईपाशीच होती. पण मी आणि आई आज चालले होत्या छोट्या ताईकडे. पण मी ऑफिसवरून वेळेवर निघून सुद्धा आपल्याला 4 वाजले निघायला. आणि पुढे धर्माबादला फाटक मला लागणार नाही असं तर कधी झालंच नाही. मला ह्या फाटकला वेट केल्याशिवाय धर्माबाद काय पार होत नाही. मग फाटक पार करून धर्माबाद मध्ये जाताच आपली आई म्हणाली की आपल्या भाचीसाठी काहीतरी घेऊन जाऊया. मग थोडीशी दुकानं फिरून हे एक वॉकर घेऊनच टाकलं. मग नंतर कुठंच न थांबता आम्ही थेट गेलो बासरला. हा माझ्या छोट्या ताईचं जे गाव आहे ते बासर पासून जवळच आहे. पण आम्हाला जायला अंधारच पडला. तिथे जाताच सर्वात आधी तर फ्रेश होऊन मी गरम गरम चाय घेतली. कारण थंडीच तेवढी होती. बाकी सर्वजण गप्पा गोष्टी करत हसत खेळत आपल्या आद्यश्रीला तिच्या नवीन खेळण्यासोबत खेळताना बघत होते. हा आपल्या छोट्याशा भाचीचं नाव आहे आद्यश्री. आणि या चिमुकलीला आपण हे वॉकर आणलं होतं समोर चालण्यासाठी. पण ती काय कोणाचं ऐकत नव्हती. आपल्या मनाने मागे मागेच चालत होती. इव्हन तिच्या आजीने पण खूप प्रयत्न केले की बाळा समोर चाल. पण चान्स मिळताच ती आपलं युटर्न मारून पुन्हा आपलं मागे मागे चालायला लागली. काही वेळानंतर तर मलाच वाटायला लागलं की ही आपले मजे घेण्यासाठी हे करत आहे. कारण की आपण तिला जितकं पुढे ढकलत होता तितकंच ती मागे येत होती. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी अनुभवत रात्र संपली आणि सकाळ झाली. आपल्याला जायचं होतं ऑफिसला, म्हणून आपल्याला आपल्या क्यूटच्या भाचीला बाय म्हणावं लागलं. तर मंडळी, या व्लॉग सारखंच हे वर्ष पण आता संपत येत आहे. यावर्षी आपण खूप मोठं काही असं अचीव केलं नाहीये. पण जे अनुभव आणि ज्या आठवणी आपल्याला यावर्षी भेटलेल्या आहेत ते एखाद्या अचिव्हमेंट पेक्षा खूप पुढे आहेत. कारण आपण सतत फ्युचरच्या विचारात आजचं जगणं विसरून जातो. आणि जेव्हा वर्षाच्या अखेरीच असं मागे वळून पाहतो तेव्हा कळतं की अरे हे तर पाहिजे होतं आपल्याला जीवनात. बाय कर.